आता बुलेटिनमध्ये बातमी शक्तीपीठ महामार्गासंदर्भातली। शक्तीपीठ महामार्गासाठी शेतकऱ्यांना 5 पट मोबदला देण्याची तयारी राज्य रस्ते विकास महामंडळाने दर्शवली आहे। महामंडळाने माजी खासदार राजू शेट्टी यांना तसं पत्रच पाठवलंय। कोल्हापूर, सांगली, नांदेड या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या विरोधानंतर हा शक्तीपीठ महामार्ग वादात सापडला होता। शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात बागायती जमीन जात असल्याने पश्चिम महाराष्ट्रामध्ये हा मोठा विरोध झालाय। कोणत्याही परिस्थितीत हा महामार्ग नको यासाठी आंदोलनं झाली आहेत। शक्तीपीठ महामार्ग हा 12 जिल्ह्यांमधील 39 तालुके आणि या तालुक्यातील 372 गावांमधून जाणार असल्याचं। नमस्कार मित्रांनो, आज आपण जी बातमी पाहतोय ती महाराष्ट्राच्या इतिहासात सुवर्ण क्षणांनी लिहिली आहे जाणार आहे। शक्तीपीठ महामार्गासाठी ज्यांचे जमिनी गेलेल्या आहेत त्या शेतकऱ्यांसाठी सरकारने एक मोठा दिलासा दिला आहे। म्हणजेच मोबदला हा 5 पट वाढवण्यात आलेला आहे। ही सत्ताची सर्वात मोठी बातमी ही शेतकऱ्यांसाठी आणि त्या शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाची आहे ज्यांचं जमीन ही शक्तीपीठ महामार्गात जाणार आहे। हा निर्णय सहज आलेला नाही आहे, यामागे शेतकऱ्यांचा दीर्घ संघर्ष, आंदोलनं आणि राजू शेट्टींची न थकणारी लढाई। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर जाणून घेणार आहोत की हा महामार्ग नेमका कसा आहे, शेतकऱ्यांचा काय विरोध झाला, त्यानंतर मोबदला इतिहासात काय आहे आणि 5 पट मोबदल्याचा अर्थ काय होतो आणि या निर्णयामुळे शेतकऱ्याचं भविष्य खरंच कसं बदलणार आहे, हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जास्तीत जास्त आपल्या शेतकरी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की पाठवा, त्यामुळे त्या शेतकऱ्यांचा नक्कीच फायदा होणार आहे। मित्रांनो, शक्तीपीठ महामार्ग हा एक महाराष्ट्रातील सर्वात महत्त्वाकांक्षी रस्ते विकास प्रकल्प हा मानला जात आहे। हा महामार्ग सांगली, कोल्हापूर, सातारा, कराड, पंढरपूर आणि अहमदनगर सारख्या ठिकाणांना जोडणार आहे। सरकारचा नवा दावा आहे या महामार्गामुळं की यामध्ये पर्यटनाला गती मिळणार आहे, त्यानंतर आपलं व्यापारासाठी ही सुलभ होणार आहे हे रस्ते, त्यानंतर शहर आणि ग्रामीण विकासांचा भागातील संपर्क वाढणार असून त्यांचा विकासास हे प्राधान्य मिळणार आहे। त्यानंतर हजारो लोकांना रोजगार सुद्धा मिळणार आहे। यामुळे नवीन MIDC नवीन प्रोजेक्ट हे आपल्या या रोडच्या हिशोबाने आपल्या महाराष्ट्रात येणार आहेत। पण या विकासाच्या स्वप्नामागे एक काळं वास्तव्य लपलेलं होतं। 371 गावातील हजारो शेतकऱ्यांची शेती या महामार्गासाठी घेण्यात येणार होती। शेतकऱ्यांची जमीन ती म्हणजे एक फक्त मातीचा तुकडा नव्हता, तर वडिलोपार्जित वारसा, उपजीविकाचं साधन आणि एक पोट भरण्याचं एक महत्त्वाचं साधन असं हे शेतकऱ्यासाठी खूप महत्त्वाचं होतं। म्हणूनच जेव्हा शेती किंवा जमीन संपादनाची प्रक्रिया सुरू झाली तेव्हा शेतकऱ्यांच्या मनात पहिला प्रश्न उभा राहिला, आमचं काय होणार? हा प्रश्न साहजिकच आहे मित्रांनो, तुम्हाला सुद्धा हा प्रश्न पडणारच असेल, कारण शेतजमीन ही आपल्या वडिलोपार्जित जमीन, आपल्या उपजीविकेचं साधन आणि एक आपलं पोट भरण्यासाठी एक महत्त्वाचं असं एक साधन हे आपल्यासाठी होतं। मग त्यात अशा शेतकऱ्यांनी विरोध केला, काही आंदोलने केली। त्यामध्ये सरकारने सुरुवातीला ठरलेला मोबदला शेतकऱ्यांच्या अपेक्षेपेक्षा खूपच कमी होता। उदाहरणार्थ, जर एखाद्या शेतकऱ्याला 10 गुंठे शेतीसाठी 8 लाख रुपये मिळत होते, आता विचार करा या पैशात एखादं छोटं घर जरी खरेदी करायचं हे अशक्यच आहे। मग नवीन जमीन विकत घेणं आणि शेती सुरू करणं किंवा मुलाचं शिक्षण हे तर लांबच राहिलं। या कारणामुळे शेतकऱ्याचा विरोध हा भडकला आणि गावागावामध्ये सभा झाल्या। लोकांनी ग्रामसभेमध्ये ठाम विरोधही दर्शवला। अनेक ठिकाणी रस्त्यावर उतरून हे आंदोलनंसुद्धा झाली। त्यानंतर महिलांनी, वयोवृद्धांनी आणि तरुण शेतकऱ्यांनी अशी एकच मागणी केली, विकास हवा पण आमचं नुकसान नको। शेतकऱ्यांना वाटलं आता सरकार फक्त कागदावर आकडे मांडते, पण प्रत्यक्षात त्याचं आयुष्यच काय होणार आहे याचा विचारसुद्धा करत नाही। पण या आंदोलनाने सरकारवर प्रचंड दबाव आणला
त्यानंतर राजू शेट्टी यांनी पुढाकार घेतल्यामुळं शेतकऱ्यांना खूप असा मोठा फायदा झाला आहे. या सगळ्या परिस्थितीचा शेतकऱ्यांना खास आधार ठरले ते राजू शेट्टी. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते म्हणून ते नेहमीच शेतकऱ्यांसाठी लढत आहे आणि यापुढेही ते लढणारच आहे. महामार्गासाठी जमिनीने जाणाऱ्या शेतकऱ्यांच्या समस्या त्यांनी ऐकल्या, त्यानंतर त्यांना आश्वासनंसुद्धा दिली. त्यानंतर तुमच्यासाठी मी लढणारच, म्हणजे ते आजही लढणार आहेत, उद्याही लढणार आहेत आणि याच्यानंतर याच्या पहिलेसुद्धा तेही लढतच होते. त्यानंतर राजू शेट्टींनी सरकारकडे एक वारंवार पत्र दिलं. त्यानंतर खूप आपल्या रस्ते आणि विकास मंत्र्यांशी चर्चासुद्धा केल्या आहेत. त्या चर्चेदौरान काही आंदोलनंसुद्धा केली. त्यानंतर लोकसभेत, विधानसभेत शेतकऱ्यांचा आवाज हा सरकारपर्यंत पोहोचवला आणि त्यांनी स्पष्ट सांगितलं, जर शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही तर आम्ही महामार्ग रोखून धरू. असा स्पष्ट विरोध हा राजू शेट्टींनी केला होता. ही ठाम भूमिका पाहून सरकारला घाम फुटला. त्यानंतर राजकीय दबावसुद्धा वाढला आणि अखेर सरकारला झुकावं लागलं आणि त्यानंतर हा मोबदला पाहिजे तो मोबदला शेतकऱ्यांपर्यंत व्यवस्थित पद्धतीने हा पोचणार आहे असं राजू शेट्टींनी सांगितलं. मित्रांनो, मोबदला हा सगळ्यात मोठा मुद्दा होता. त्यानंतर सुरुवातीला सरकार म्हणत होतं बाजारभावानुसार मोबदला दिला जाईल. त्यानंतर पण बाजारभावात शेतकऱ्यांच्या नजरेत अन्यायकारक होता. उदाहरणार्थ, जर गुंठ्याला 2 लाख मिळत असतील पण शेतकऱ्यांची मागणी केली होती मोबदला 10 लाख रुपये तरी हवा. राजू शेट्टींच्या लढाईनंतर सरकारने एक मोठा निर्णय घेतला. तो म्हणजे मोबदला हा तुम्हाला 5 पट करण्यात येईल. म्हणजे याचाच अर्थ, जर एखाद्याला 10 लाख मिळणार होते तिथे आता तेच थेट जाऊन 50 लाख मिळणार आहेत. ही शेतकऱ्यांसाठी मोठा आधार ठरली आहे. ही रक्कम जमिनी गेल्यानंतर शेतकऱ्यांच्या हातात मोठा पैसा येणार आहे. यामुळे मुलांचं शिक्षण चांगल्या शाळेत होईल, घराचं दुरुस्तसुद्धा करता येईल, नवं घर किंवा नवी शेती विकत घेता येईल आणि तेथे शेतीसुद्धा करता येईल. त्यानंतर छोट्या उद्योगधंद्यांसुद्धा गुंतवणूक करता येणार आहे. पण मोबदला योग्य वापर झाला नाही तर पैसाही वाया जाण्याचा धोका आहे. म्हणून तज्ज्ञ सांगतात, मोबदला मिळाल्यावर शेतकऱ्यांनी सावधगिरीने गुंतवणूक करायला हवी. हा निर्णय केवळ मोबदल्यास पुरता मर्यादित नाही, तर यामागे राजकीय सक्षमीकरण सुद्धा आहे. सरकारने हा निर्णय घेतला आहे म्हणजेच शेतकऱ्यांचा विश्वास परत मिळवण्याचा प्रयत्न आहे. विरोधक आता म्हणतील आम्ही दबाव आणला म्हणून सरकारनं हा निर्णय घेतला. सत्ताधारी म्हणतील आम्ही शेतकऱ्यांसोबतच आहोत. म्हणजेच या प्रकरणांचा थेट परिणाम हा निवडणुकांवर होणार आहे. एक शेतकरी म्हणतो, माझ्या वडिलोपार्जित जमीन महामार्गात जाणार होता. मला खूप वाईट वाटलं होतं, पण आता मोबदला 5 पट मिळाल्याने माझ्या मुलांच्या भविष्यासाठी चांगलं घर, चांगलं शिक्षण, चांगला व्यवसाय असा मी उभा करू शकतो. दुसरीकडे एक वृद्ध शेतकरी म्हणतो, हो जमीन गेली म्हणून दुःख आहे, पण निदान सरकारनं योग्य मोबदला दिला याचंच समाधान. या भावना दाखवतात की मोबदला हा केवळ पैसा नाही, तर शेतकऱ्यांसाठी मनातील वेदना कमी करण्याचं एक साधन आहे. मित्रांनो, शक्तिपीठ महामार्ग हा एक विकासाचा मार्ग आहे, पण विकासाच्या नावाखाली शेतकऱ्यांचं बलिदान होऊ नये हा संदेश या प्रकरणातून मिळतो. राजू शेट्टींच्या संघर्षामुळे शेतकऱ्यांना आज एक 5 पट मोबदला मिळालेला आहे. त्यांचा हा विजयच म्हणावा लागणार. ही होती आजची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज. महामार्ग मोबदला 5 पट, राजू शेट्टींचं पत्र मंजूर. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, मोबदला हा खरंच पुरेसा आहे का? तर तुमचं मत नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि
जाता जाता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका. पुन्हा भेटू या नवीन अपडेटसह. तोपर्यंत नमस्कार. धन्यवाद.